राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, शिवालय युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपली गड किल्ल्यांची सफर चालू आहे, ठीक आहे। तर गड किल्ल्यांच्या सफरमध्ये आपण जसं टाइम भेटला तसं शनिवार रविवारी आपण तसेच मध्ये टाइम भेटला तर आपण किल्ल्यांना व्हिजिट करतो। तर एक आज इतिहासातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो पुरंदरचा तह झाला होता, त्या तहामध्ये शिवाजी महाराजांना जो किल्ला मोगलांच्या हाती द्यावा लागला होता, त्या किल्ल्याची आपण आज ट्रेकिंग करायला आलोय, त्रिकोणा, ठीक आहे। तर हा किल्ल्याचं तो नाव तुम्ही जास्त ऐकलेलं नसेल, कारण हा किल्ला जास्त प्रचलित नाहीये, पण तरी या किल्ल्याचा इतिहास खूप प्रचलित आहे। तर त्रिकोणा या किल्ल्याचं नाव त्रिकोणा का, तर हा तिन्ही बाजूने त्याला कडा आहे आणि तो त्रिकोण आकाराचा आहे। आपण ते वरती गेल्यावर बघणारच आहोत। शॉर्टकट म्हणजे किल्ल्याची स्टोरी सांगतो। हा किल्ल्याचं बांधकाम फक्त म्हणजे हा किल्ला यासाठी उभारण्यात गेला होता की या किल्ल्याच्या आजूबाजूला लोहगड, विसापूर, तुंग हे किल्ले आहे। किल्ल्यावरनं आपल्याला हे फोर्ट दिसतात, तर या किल्ल्यांवरती नजर ठेवण्यासाठी हा फोर्ट बांधण्यात आला होता। आपण पुढे या किल्ल्याची माहिती बघणार आहोत। तिकोना पेठ या गावातनं या किल्ल्याची ट्रेकिंग सुरुवात केली जाते। ठीक आहे मित्रांनो, जर मला पैसे देऊन पार्किंग नसेल करायची तर किल्ल्याचा जो बेस आहे, इथून बघा वर जाण्याचा रस्ता आहे किल्ल्याकडे, तर बेसला इथं बघू शकता, गाडी लावू शकता फ्री ऑफ कॉस्ट। मागे हॉटेल्स आहे, हॉटेलला 20-30 रुपये देऊन गाडी लावू शकता। तुम्हाला फ्री लावायचं असेल तर या बेसमध्ये तुम्ही लावू शकता, काही इथं चार्जेस नाही, गाडी लावून द्या, मोकळे व्हा। पण इथं गॅरंटी आपली रिस्कवर राहील, त्याच्यामुळे ठीक आहे। बघू शकता 5 वाजता किल्ल्याचे दरवाजे बंद केले जाते। तर तुम्हाला यायचं आहे तर जवळपास 1 ते 1.5 घंटा ट्रेक आहे। तर 3 वाजेच्या आसपास तुम्ही आले तरी तुमचा किल्ला होतो, पण लक्षात ठेवा 5 वाजेच्या वर तुम्ही वरती नसायला हवे। 5 वाजता किल्ल्याचे दरवाजे बंद होतात। आता हा रस्ता आहे, ठीक आहे, थोडीशी अशी जंगलातनं ट्रेकिंग म्हणता येईल, थोडीशी अशी ट्रेकिंग आहे। ही ट्रेकिंग करून आपण आता किल्ल्याकडे पोहोचणार आहोत। मित्रांनो, आपण ट्रेक करून आलोय वरती। फार फक्त 5 मिनिटाचा ट्रेक आहे। आणि मागे बघू शकता पूर्ण तुम्हाला जो त्रिकोणा साईड आहे, त्या त्रिकोण साईडचा एक जो साईड आहे, एक सिंगल साईड तुम्हाला मागे मागे बघता फक्त एका साईड दिसत किल्ल्यावर जायची। आपण प्रॉपर तिथे वरती आलोय। तिथून थोडंसं वरती गेला तर आपल्याला पहिला पूर्वेकडचा दरवाजा तसेच बुरुज लागतो। आपण आता या रस्त्याने वरती जाणार आहोत आणि मला खालून वरती यायला फक्त 5 मिनिट लागतात। तर बघू शकता ही एक जो किल्ल्याचा त्रिकोण भाग आहे, त्याची एक माची आहे, त्या माचीवर आपण सध्या आहे। आणि आज रविवार आहे, रविवारच्या हिशोबाने तुम्ही गर्दी बघू शकता। आपण इथून तुम्ही साईडला बघू शकता, तुम्हाला या साईडनं खूप छान असा पूर्ण सह्याद्री दिसते। आणि या साईडला बघू शकता, या साईडला बरेच असे सह्याद्रीतले फोर्ट आहे, पण आता सध्या आपण खालच्या माचीवर आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथून फोर्ट दिसत नाही। आपण वरती जाणार आहोत आणि मी तुम्हाला वरती दाखवणार आहे की त्या काळामध्ये संरक्षणदृष्ट्या हा किल्ला किती महत्त्वाचा होता। म्हणजे वरतून या त्रिकोणा फोर्ट वरतून सगळे किल्ले दिसतात सह्याद्रीमध्ये। तर त्या टायमाला त्या सगळ्या किल्ल्यांवरती नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती। वरून जर धोका नसेल तर मी तुम्हाला आवर्जून वरून आपल्याला लोहगड, तुंग, विसापूर हे किल्ले दिसतात, तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे। ओके, चला। मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, आपण आता खूप सिंपल ट्रेक आहे। आता बघू शकता आपण मेन किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी आलो। तुम्हाला सांगितलं होतं मी ते खाली की आपण आता हा पूर्वेचा दरवाजा लागलाय, ठीक आहे। इकडे बघू शकता खाली या साईडला तिथे पार्किंग लावलेली आहे। तिथनं फक्त 15 मिनिटांमध्ये आपण या जागेपर्यंत येतो। सिंपल ट्रेक आहे, थोडा जंगल ट्रेक आहे नॉर्मल। आणि एक माची आहे, त्या माचीवरनं वर यायचं आणि इथून प्रॉपर किल्ल्याची पायऱ्या वगैरे चालू होता, ठीक आहे। आता हा मेन दरवाजा आहे, आपण इथून वर जाणार आहोत। बघू शकता हा मेन पेप दरवाजा। भिंत किल्ल्याची पूर्णपणे पडलेली आहे, पण शासनाने इथे रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे। बघू शकता थोडं सिमेंट वगैरे लावून
किल्ले जपणं ही खूप महत्त्वाची गोष्ट, काळाची गरज आहे आणि हे या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलं जातं. आपण ह्या दरवाजावरती आलो की मेन प्रॉपर किल्ल्याच्या छोट्या भागापर्यंत म्हणजे बाले किल्ल्यापर्यंत पोहोचतोय. बघू शकता ही चांगली गोष्ट आहे की इथं शासनाद्वारे किल्ल्याचं काम चालू आहे. या साईडला पण मस्त छान सह्याद्री बघू शकतो. या साईडनं पुन्हा छान सह्याद्री दिसते. इकडे या ठिकाणी जुन्या काळामध्ये जसं चुना शिस किंवा गूळ वापरून बनवल्या जायचं फोर्टला बनवण्यासाठी भिंतींना, आता कसं सिमेंट वगैरे वापरते त्यामुळे अशा प्रकारे मिक्सचर वापरायचं, ते सध्या त्या टाईपचंच बांधकाम किल्ल्यावरती होते. या साईडला बघू शकता काम चालू आहे. ही गोष्ट चांगली आहे की आपले महाराष्ट्रातले शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे पुनर्निर्माण होत आहे किंवा पुनश्च पहिल्यासारखे होण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आल्यानंतर पहिला आपण दरवाजा पार केला. या ठिकाणी तुम्ही सह्याद्रीचा खूप छान असा व्ह्यू बघू शकता आणि माझ्या मागे त्या साईडला वर बघू शकता तुम्हाला एक मोठा छान असा बुरुज बघायला भेटेल. त्या बुरुजावर आपल्याला जायचंय. तिथून आपल्याला पूर्ण सह्याद्री आणि पूर्ण इथून दिसणारे नजर ठेवले जाणारे गड किल्ले आपल्याला या माचीवरनं दिसणार आहे. आपण फोर्टवरती पूर्ण आता जवळपास अर्धा फोर्ट चढलाय. अर्धा फोर्ट चढल्यानंतर तुम्हाला वाटेमध्ये एक हनुमंतरायाचं मंदिर लागतंय. बघू शकता जे जाण्याचे वाट आहे त्या वाटेवरच हे हनुमंताचं मंदिर आहे. या साईडला बघू शकता हनुमंतराय दुश्मनाच्या छातीवर उभे आहे. बघू शकता हनुमंतरायाचे दर्शन घेऊन आपण किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहोत. मित्रांनो बघू शकता ज्या ज्या ठिकाणी थोडासा हार्ड ट्रेक आहे की ज्या ज्या ठिकाणी भीती आहे त्या ठिकाणी शासनाने प्रॉपर दगडी पायऱ्या म्हणजे जे पूर्वी किल्ल्याचं रूप होतं त्या रूपामध्ये पायऱ्या बनवल्या. तर हा जागा बघू शकता कच्चा रस्ता आहे, चालायला पण छान वाटतं. हनुमंतरायाच्या मंदिराकडून आपण आता दुसऱ्या दरवाजाकडे जाणार आहोत. किल्ल्यावर जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची एकच वाट आहे. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच फोटोमध्ये एक पूर्वेकडचा दरवाजा असतो, पश्चिमेकडचा दरवाजा असतो. आपण एका साईडने ट्रेक करू शकतो, एका साईडने खाली येऊ शकतो. पण या किल्ल्याला तसं काही नाही. तुम्हाला एकाच वाटेने वर जायचं आहे आणि एकाच वाटेने खाली यायचं. किल्ल्यावर चांगली गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत तुम्हाला किल्ल्यावरती हॉटेल्स बघायला भेटतील, जेणेकरून तुम्हाला किल्ल्यावर चढण्यासाठी ट्रेक करण्यासाठी खूप सोपं जाईल. बघू शकता आपण पार किल्ल्याच्या वरती आलो. इथेही तुम्हाला हॉटेल बघायला भेटतं. चहा नाश्ता मॅगी ह्या गोष्टी तुम्हाला गडावर बघायला भेटतात. मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर जाणार आहोत. बाले किल्ला जाण्यासाठी तुम्ही रस्ता बघू शकता. हरिहरगडा टाईप थोडासा असा छोटासा एक 70 डिग्री 60 डिग्री असं एक तिथं पुढे चढ आहे. बघू शकता इथे बोर्ड पण लावलेला आहे बाले किल्ला. किल्ल्याकडे जाणार रस्ता पायऱ्यावर जाताना काळजी नाही चालत. बघू शकता या साईडला बघू शकता थोडी गर्दी आहे. इथं आल्यावर थोडासा हा पॅच बघितल्यावरती तुम्हाला नॉर्मल हरिहरगडाची थोडीशी आठवण येईल. हरिहरगडासाठी पण असंच थोडासा एक पॅच आहे, पण ठीक आहे. हरिहरगडाचा थोडासा हार्ड दिसतो हा, पण इथं तुम्हाला त्याची आठवण येईल. बघू शकता ह्या साईडनं पूर्वीचा रस्ता होता तो पूर्णपणे तुटलेला आहे. हा नवीन बनवलेला आहे. इथून चालताना तुम्हाला व्यवस्थित चालायचं, कारण या साईडला कुठलीही जागा राहिलं नाही. ठीक आहे. मित्रांनो बघू शकता आपण बाले किल्ल्याचा मेन दरवाजा इथं आलोय. हा दरवाजामध्ये इथे तुम्हाला चांगली सांगण्याची गोष्ट अशी आहे
की बाले किल्ल्यामध्ये फक्त हा एवढाच दरवाजा आहे. तुम्हाला किल्ल्याच्या वर जायचं म्हटलं ना, एवढ्या दरवाज्यातून जावं लागेल. एकच माणूस जाऊ शकतो, येऊ शकतो. माझ्या खाली साईडला बघा, जर खालून सैन्यांनी आपल्या जर किल्ल्यावरती अटॅक जर केला तर या भागातून एकच माणूस वरती येऊ शकतो. तर त्यामुळे इथून वरती किल्ल्यावर येणारे सैनिक दगड वगैरे फेकत होते खाली. त्याच्यामुळे वरती येणाऱ्या जे दुश्मन सैनिक राहत होते त्यांना वरती येण्यासाठी अडचण निर्माण व्हायची आणि सहसा किल्ल्यावरती लवकर त्यांना जागा मिळवता येत नसे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडस चढण्यासाठी हाड आहे, साईडला रोप दिली. ठीक आहे, या रोपला धरून तुम्हाला प्रॉपर चढायचं आहे. या साईडला बघू शकता पूर्ण हरिहर गडावर ज्या टाईप प्रकारे 90 डिग्री आहे त्याच प्रकारे आहे. फक्त हरिहर गडाला साईडने कडा नाही आहे, तर त्याला थोडं धरायला तरी आपल्याला आहे. तर इथून चालताना व्यवस्थित चालायचं आहे. आणि कॅमेरामॅनला विनंती करतो, तुम्ही तिथंच थांबा, तुम्हाला पकडण्यासाठी जागा नाही आहे. तुम्ही फक्त इथंच थांबा, नंतर कॅमेरा व्हिडिओ बंद करून वरती या. थांबा, थोडीशी गर्दी नाही म्हणते ना या जागेवरून चढण्यासाठी. तुम्हाला 2-3 जण जरी असले तरी इथं गर्दी निर्माण होईल. कारण या जागेवरून बघू शकता एकच माणूस हा वरती जाऊ शकतो आणि एकच माणूस हा खाली येऊ शकतो. त्याच्यामुळे इथून चढताना तुम्हाला व्यवस्थित जागा धरून व्यवस्थित चढून पकडून चालायचं आहे. ठीक आहे, बघू शकता आपण आता प्रॉपरपणे वरती आलोय. एवढं फक्त या भागामध्ये 70-80 पायऱ्या अशा असतील. नंतर वरती आल्यावर तुम्हाला हा किल्ल्याचा वरचा बाले किल्ल्याचा मेन दरवाजा या ठिकाणी बघायला भेटतो. मित्रांनो बघू शकता खालून आपण हा अवघड पॅच करून आलोय आणि हा बाले किल्ल्याचा हा मेन दरवाजा. इथून आता आतमध्ये जायचं. गर्दी आहे फोर्टवरती खूप आज. आणि बघू शकता ह्या बाले किल्ल्यातनं वरती आल्यावरती भला मोठा असा बुरुज लागतो आपल्याला. आणि वरती आल्यावरती बाले किल्ल्याचा हा एक छान बुरुज आहे. इथून खूप छान अशी जागा आपल्याला बघण्यासारखी आहे. आणि हे मोकळं मैदान हाच तो भाग आहे. या भागावरनं तुम्हाला या सह्याद्रीच्या रांगेमध्ये असणारे तुंग त्या साईडला बघू शकता तुम्ही. तिकडं लोहगड आहे, त्याच्याच समोर तो विसापूर आहे, या साईडला तुंग आहे. ठीक आहे, तर या किल्ल्यावरनं आजूबाजूच्या सगळ्या किल्ल्यांवरती नजर ठेवता येत होती. वॉचिंग टॉवरचं म्हणून हा किल्ला काम करायचा. इथून तुम्ही बघू शकता ही जी जागा आहे, या जागेतनं बघू शकता आपण जे खालून आलोय या भागातून बघू शकता तुम्ही. आपण जेव्हा शत्रू किल्ल्यावरती जेव्हा अटॅक करतोय तर अटॅक करताना या भागातून कोण शत्रूवरती येतोय हे व्यवस्थितरित्या आपल्याला येथे बघता येत होते. मित्रांनो आपण फायनली गडावर पोहोचलोय. बघितलं असेल तुम्ही. हा गडाची एक विशेषता सांगतो की हा गड आतापर्यंत कोणीही जिंकू शकले नाही. त्याच्यामागचं कारण असं आहे की तुम्ही येताना जी वाट बघितली खूप छोटी वाट आहे. आणि तुम्हाला मी या किल्ल्याचं महत्त्व पण सांगितलं. हा किल्ला कशासाठी होता, हा तर फक्त जी आपली ही सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि याच्यामध्ये जे किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे, तर त्या किल्ल्यांवरती नजर ठेवण्यासाठी वॉचिंग टॉवर म्हणून या त्रिकोणा फोर्टचा नेहमी उपयोग केला जात असतो. तर या किल्ल्यावरती मोजके सैनिक राहायचे आणि ते फक्त किल्ल्यांवरती इथून बाकी किल्ल्यांवरती नजर ठेवण्यासाठी या किल्ल्यावर राहायचे. आता या साईडला लोहगड आहे, तुंग आहे आणि विसापूर आहे. या साईडला बरेच फोर्ट आहे. तर या फोर्टवरती नजर कशी ठेवली जात असते. आता इथून बघितलं तर आपल्याला किल्ले तर म्हणजे एक छोटासा पीक दिसतोय आणि आपण त्याला किल्ला समजतोय. पण आपण कसं समजायचं की समोरच्या किल्ल्यावरती समजा लोहगडवरती किंवा विसापूरवरती तिथल्या असलेल्या सैन्यांना आपल्या या किल्ल्यावरती सैन्यांची गरज हवी किंवा त्यांना बोलवायचं तिथं काहीतरी त्या किल्ल्यावरती अटॅक झाला तर त्या काळामध्ये कसं प्रकारे एकमेकांना इशारा केला जातो ते तुम्हाला सांगतो. आता इथून सिंहगड आहे किंवा विसापूर आहे, समजा या किल्ल्यावरती आपले सैनिक आहे आणि त्या किल्ल्यावर पण आहे, पण त्यांना गरज लागते. तर त्या टायमाला काय केलं जायचं, तोफांचा बार केला जायचा किंवा खूप मोठी अशी गवताची गंजी पेटवली जात होती. मग त्या ठिकाणी तो एक मोठी फ्लेम रात्रीच्या अंधारात दिसायची आणि समजायचं ते त्यांचे इशारे राहायचे की बाबा
3 तोफाचा आवाज आला या साईडनं किंवा सिंहगडाला मावळ्यांची सैन्याची गरज आहे किंवा सिंहगडावरती खूप मोठा गवताची गंजीचा जाळ लावला म्हणजे त्याच्यामागे काहीतरी त्यांना कसल्या तरी गोष्टीची गरज आहे हे तिथून त्या दर्शवलं जात होतं आणि त्यानुसार या इशाऱ्यांना या किल्ल्यावर त्या किल्ल्यावर मदत पाठवली जात होती. तर हा किल्ला फक्त वॉचिंग टॉवर म्हणून त्या काळामध्ये यूज करण्यात येत होता. सर्वांना जय शिवराय. माझं नाव सुजित मोळ. मी तिकोना किल्ल्याचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो. हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे पण इतिहासामध्ये खूप असा महत्त्वाचा मानण्यात आलेला किल्ला होता. हा किल्ला आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेळणीचा किल्ला म्हणून वापरलेला किल्ला होता. हा किल्ला इसवी सन 800 ते 1000 सालामधला किल्ला आहे असं इतिहास तज्ञांचं मत आहे. पण आपल्या भागामध्ये सगळ्यात अगोदर 1585 मध्ये निजामशाही आली. त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह याने हा किल्ला निजामशाहीत दाखल केला आणि या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. मग त्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात घेतला आणि या किल्ल्याला वितंडगड असं नाव ठेवलं होतं. तर या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी हे समोरचं पवन मावळ आहे. ह्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षितेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांना महाराजांनी या किल्ल्याची किल्लेदारी दिली होती. ते ज्यावेळेस या किल्ल्यावरती आले त्यांनी हा वाडा बांधला आणि ह्या वाड्यामध्ये राहून त्यांनी आजूबाजूच्या परिसराची निगराणी ठेवली. निगराणी म्हणजे काय की शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जाणार आहे, किती शत्रू आहेत, त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये अडवता येईल, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गनिमिकाव्याने लढता येईल ही त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी वापरलेला तिकोना किल्ला होता. या किल्ल्याचा एक विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर ह्या किल्ल्यावरून आपण 120-130 किलोमीटरचा एरिया हा नजरेमध्ये ठेवू शकतो. का तर या किल्ल्यावरून आपल्याला 8 किल्ले बघायला मिळतात. समोरचे ते पाण्याच्या पलीकडे 2 डोंगर दिसतात. त्याचा पहिला आहे लोहगड, दुसरा आहे विसापूर किल्ला, त्याच्यानंतर हा समोर जो अंगठ्यासारखा दिसतो तो तुंग किल्ला आहे, त्याच्या पलीकडे मोरगिरीचा किल्ला आहे. हे झाले पवन मावळामधले 4 किल्ले. आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं तर आपल्या पाठीमागच्या साईडला आपल्याला वातावरण स्वच्छ झाल्यानंतर राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे हे 8 किल्ले बघायला मिळतात. या 8 किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला तिकोना किल्ला होता. 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला हा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्या तहामध्ये जे मिर्झाराजे जयसिंगला महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते त्या 23 किल्ल्यांमध्ये हा किल्ला सुद्धा दिलेला होता. पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहून गेले. मित्रांनो, किल्ल्याचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आपण परतीचा प्रवास सुरू केला. जेवढा हा किल्ला चढायला अवघड तेवढाच उतरण्यासाठीही अवघड आहे.